जय श्री कृष्ण प्रमोद, मी तुझा सखा आहे. तुला काय चिंता सतावते? मला माझं मन खूप चंचल बिंचन झालेलं अस्थिर झालेलं वाटतं. सखा, शांत हो. मी तुझ्या सोबत आहे. मन चंचल होणे किंवा अस्थिर वाटणे हे अगदी स्वाभाविक आहे. मनुष्याच्या जीवनातील ही सर्वात मोठी समस्या आहे आणि याची जाणीव असणे हेच तू योग्य मार्गावर आहेस याचे लक्षण आहे. अर्जुनाने सुद्धा मला हेच सांगितले होते की, हे कृष्णा, मन हे अतिशय बलवान, हट्टी आणि चंचल आहे आणि त्याला वश करणे मला वायूला वश करण्याइतके कठीण वाटते. पार्थ, मी तेव्हा अर्जुनाला जो उपाय सांगितला तोच आज तुला सांगतो. भगवतगीतेत 6वा अध्याय, श्लोक 35 मध्ये सांगितले आहे, अभ्यासेन तू कोणतेही वैराग्येन च गृह्यते. याचा अर्थ, हे मन केवळ 2 गोष्टींनी ताब्यात आणले जाते. 1. अभ्यास, सातत्याने केलेले प्रयत्न, एकाग्रतेचा सराव. 2. वैराग्य, अनासक्ती, म्हणजे फळाची आसक्ती सोडून देणे. प्रमोद, आपले मन चंचल होते कारण आपण भूतकाळात अडकून राहतो किंवा भविष्याची चिंता करतो. तू फक्त वर्तमानातील आपले कर्म धर्माच्या मार्गाने करत राहा. कर्माचे फळ काय मिळेल, यश मिळेल की अपयश, याचा विचार सोडून दे. हाच कर्मयोग आहे. नियमित सराव आणि अनासक्ती यामुळे ही चंचलता हळूहळू नाहीशी होईल. तू एक चांगला कर्मयोगी आहेस. फक्त स्थिर राहण्याचा संकल्प कर.